आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या शेतामध्ये असलेलं हे व्हाईट जामचं झाड आणि या व्हाईट जामच्या झाडावर असलेल्या मधमाशा घोंगावताना तुम्हाला पाहायला मिळतील। तर तुम्ही देखील तुमच्या घर परिसरामध्ये अशा प्रकारची झाडे लावून त्याबरोबरच मधमाशी पालन देखील करू शकता। मधमाशी पालनाच्या बाबतीत एक म्हटलं जाते की ह्या मधमाशींच्या ज्यावेळी अंत होईल त्यावेळी पृथ्वीवरची जीवसृष्टी नष्ट झालेली असेल, म्हणजेच जीवनामध्ये मानवी जीवनाचं अस्तित्व जर टिकून राहायचं असेल तर मधमाशांचं देखील अस्तित्व टिकून राहणं गरजेचं आहे। आणि मधमाशी पालनाचा फायदा असा आहे की आपल्याला नैसर्गिक मध देखील मिळतो आहे आणि त्याच्याबरोबरच सगळ्यात जर महत्त्वाचं काय असेल तर जे परपरागीकरण आहे पिकांचं उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर तुम्हाला मधमाशांच्या शिवाय पर्याय नाही। सूर्यफूल असेल, कुठलेही जे फुलावरती असणारे जे आहे परपरागीकरण झालं की निश्चितपणाने त्याचं पिकांचं उत्पादन तुम्हाला वाढलेलं दिसून येईल आणि पिकांचं उत्पादन वाढलं की निश्चितपणानंच शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारायला मदत होणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घर परिसरामध्ये विविध प्रकारची फळझाडे लावा आणि परपरागीकरणासाठी शक्य असेल त्यांनी मधमाशी पालन करा, म्हणजे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।